मी पुरतं नकभरच घेते, नंतर आपल्याला लावायचं आहे मीठ. मस्त वा, एक नंबर. मम्मी आज तू माझ्यासाठी चिकन लेग पीस फ्राय बनव. चालेल, मी तुझ्यासाठी मस्त पैकी क्रिस्पी चिकन लेग फ्राय बनवते. एक नंबर आहे, ते पण हॉटेल स्टाईल सारखं. चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे आपल्या चुलीवरती चिकन लेग पीस फ्राय, ते पण हॉटेल स्टाईल सारखं. चला तर आता आपण सुरुवात करायची. चला, आता मी तुम्हाला सांगते की काय काय. हे बघा, इथं 2 लेग पीस घेतलेले आहे. इथं आपले मसाले आहेत, इथं मीठ, हळद, अजून इथं हे आपले गरम मसाले. इथं आपण थोडस कॉर्नफ्लेक्सचा आपला चुरा आहे. इथं सोया सॉस घेतलंय, इथं दही घेतले, इथं आपण खूप सारे सॉसेस घेतले, तिथं अंड, लिंबू, अद्रक आणि लसूण. मित्रांनो, आता मम्मी आपल्या लेग पीसला मस्त पैकी मसाले लावून घेणार. अजून मॅरिनेट करणार. मसाले लावून घेऊया मस्त पैकी. आपण आता कट करून घेऊया. मस्त पैकी आपले लेग पीस कट होतात. थोडे थोडे आपण मसाले, जास्त नाही, थोडे थोडे मसाले लावून आपण साईडला ठेवूया. नंतर आपल्याला लावायचेच आहे हे गरम मसाला, हे हळद, ते धन पावडर होतं, हे गरम मसाला आहे. थोडे चवी पुरतं नकभरच घेते, नंतर आपल्याला लावायचं आहे मीठ आणि थोडस तिखट मसाला. आता चांगलं हाताने चोळून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया. मस्त पैकी आपले मसाले लावून झालेत, आता साईडला ठेवू. चला मित्रांनो, आता आपण लसूण सोलून घेऊया. आणि मी आता दहीचं सगळं मॅरिनेट करून घेते, सगळे मसाले वगैरे. चला, चला आता मी ह्याच्यामध्ये आपले थोडेच आपले लेग पीस आहे, 2च आहे. मग मी आपले अर्ध्यापेक्षा पण कमी मी दही घेतलेला आहे. आणि जास्त असल्यावरती तुम्ही जास्त दही, अर्ध्यापेक्षा जरा जास्त घ्या. आणि मी थोडंच घेतलंय. त्याला आता आपण सगळे मसाले टाकूया. हे आपला गरम मसाला आहे, आपला धना पावडर आहे, आपला गरम मसाला, सोया सॉस थोडंच टाकायचं, आपले टोमॅटो सॉस, आपला रेड चिल्ली सॉस, थोडासा अर्धा लिंबू टाकते, जास्त नाही, थोडंच आहे आपली सामग्री. नकभर मीठ टाकूया, एकदम थोडस. आणि आता आपलं अंड. आता आपण एकजीव करून मस्त पैकी करून घेऊया. साईडला ठेवूया. आता त्यानंतर ह्याला आपण क्रश करून ठेवूया. मग झालं. चला आता याला कुटून घे आणि थोडस आलं टाक. आपला क्रश एक नंबर झाला आहे. मस्त पैकी आपला क्रश झालेला आहे आता बारीक.
मित्रांनो बघू शकता इथं मी लसूण आल्याची पेस्ट मस्तपैकी बनवून घेतलेली आहे. आता मी याला लावून घेते चांगल्यापैकी. त्याच्यानंतर आपण चूल पेटवायची. चूल पेटूया आणि तोपर्यंत ह्याच्यात आपण मुरून होते पण हे बघा मस्तपैकी आपण चांगलं चोळून घ्यायचं. चला याला साईडला ठेवते आता. हा चला आता आपण चूल पेटवून घेऊया. मित्रांनो मस्तपैकी आपली चूल पेटलेली आहे. चला आता आपण याच्यावरती टोप ठेवून घेऊया. टोप ठेवून घेऊया आणि लागलेच आपण तेल टाकून घेऊया. मस्त जाळ आपल्याला लागलेला आहे. मित्रांनो बघू शकता इथं आपलं तेल तापतंय. अजून तोपर्यंत मम्मी आता मिक्स करून घेऊया आता आपण. चला मस्तपैकी मस्तपैकी डिप केले आता आपल्याला. हे बघा चुरा मस्तपैकी आपण लावून घेऊया चांगल्यापैकी. आता मी अंड्याच्या ह्याच्या मॅरिनेट केलेल्या मध्ये बुडवून टाकलंय. आता आपण परत ह्याच्यामध्ये अजून एक वेळ चुरा लावून घेऊया चांगल्यापैकी. चला आता आपण फ्राईडला टाकूया. वा एक नंबर. जाळ पण आपला मस्तपैकी लागलेला आहे. आपण पलटी मारूया. मित्रांनो आपलं बघू शकता आपलं लेग पीस मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. आता आपण मस्तपैकी काढून घेऊया. हो काढून घेऊया आता. मस्तपैकी क्रिस्पी. वाव वाव मित्रांनो आपल्या चुलीवरच्या जेवणाला वेगळी चव असते. चला तर पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पलटी मारून घेऊया. आता मग मी पलटी मारते. हे बघा लाल भडक एक साइड आपली मस्तपैकी लाल भडक झालेली आहे. म्हणजे कसं चांगलं कडक पण. मित्रांनो आपलं मस्तपैकी झालेलं आहे. चला आता आपण काढून घेऊया. हे बघा मस्तपैकी. मित्रांनो आपले हॉटेल सारखे ते पण घरच्या घरी मस्तपैकी 2 लेग पीस झालेले आहे. हे तुम्ही पण ट्राय करा घरी. चला आता मी टेस्ट करून सांगते. म्हणताना येतो का? मी आता खाऊन बघते. मित्रांनो आपलं लेग पीस मस्तपैकी मऊ झालेलं आहे. अजून खूप गरम आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ नवीन नवीन रेसिपी घेऊन. आज चला आता आपण नंतर भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.